राम राम मंडळी, शुभ सकाळ. तर तुम्हाला इथे समोर हायवे दिसत असणार आहे. तर होय मंडळी, हा कोल्हापूर पुणे हायवे आहे आणि पहाटेचे 4:30 वाजले. तर मंडळी, मी माझ्या फॅमिलीसोबत गोव्यावरून आता कराडला आले. तर इथे थोडी रेस्ट घेऊन आता आम्ही पुण्याला जायला निघणार आहोत. तर मंडळी, चला आमच्यासोबत पुण्याला. व्हेरी गुड मॉर्निंग. तर मंडळी, मी आत्ता पोचले पुण्याला माझ्या फॅमिलीसोबत आणि आत्ता वाजले सकाळ 7:30 आणि आता आम्ही इथे नाश्त्याला थांबलो आहे एका हॉटेलमध्ये. आणि इथे माझ्यासोबत माझ्या बहिणीची फॅमिली, भावाची फॅमिली आणि एका फ्रेंडची फॅमिली, अशी आम्ही 2 कार घेऊन आता पुण्याला आलो आहोत. तर जिथे आम्हाला जायचं आहे ते अजून डेस्टिनेशन आलं नाही आहे, थोडं लांब आहे. सो आता आम्ही नाश्ता करून घेतो आणि मग तिकडे जाऊ. चला आता नाश्ता करून घेतो. तर मंडळी, आम्ही गोव्यावरून आमचे 2 बसेस आले आहेत आणि भरपूर माणसं आहेत. नमस्कार मंडळी, शुभ सकाळ. मी आहे समिता आणि माझ्या समिताजी ऑफिशियल यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे. तर मंडळी, मी आले आता पुण्यात आणि पुण्यात का आले ते तुम्हाला लवकरच समजणार. सो शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. चला तर आता मी चालले रूममध्ये आणि हा बघा रूम आहे आमचा. तर आता आम्ही फ्रेश होतो आणि मग नंतर भेटूया. चला. तर बाहेर गेले साहेब, मला लोकेशन दाखवते. तर मंडळी, इथे आता आम्ही हॉटेलच्या बाहेर नाश्ता करायला आलेलो. तेवढ्यात एका नंदी बैलाचं तिथे आगमन झालं आणि खूप छान आम्हाला नंदी बैलाचं दर्शन झालं. आम्ही पाया वगैरे पडलो आणि नंदीसोबत फोटोज व्हिडिओज काढले आणि आमच्यासोबत असणाऱ्या इतर सर्वांनी फोटो वगैरे काढले. तर खूप छान वाटलं. चला तर मंडळी, आता आम्ही प्रोग्रामसाठी बाहेर निघालो आहे, रेडी झालो. तर तिथे गेल्यावर भेटूया. चला या साईड. हे बघा, माझी सिस्टर पण आली आहे आणि अजून एक सिस्टर आहे. तर आपण तिकडे गेल्यावर भेटूया. तर मंडळी, आपल्या शिवम असोसिएटला 9 वर्ष कंप्लीट झाली आहे आणि आपण 10व्या वर्षात पदार्पण करत आहोत. तर शिवम असोसिएटची 9th ॲनिव्हर्सरीचं सेलिब्रेशन करायला आम्ही सनी वर्ल्ड येथे जायला निघालो आहोत. तर मंडळी, आज आपल्या शिवम असोसिएटच्या 9th ॲनिव्हर्सरीचं ग्रँड सेलिब्रेशन होणार आहे. तर शिवम असोसिएटच्या 9th ॲनिव्हर्सरीचा ब्लॉग सेपरेटली येणार आहे, तो तुम्ही बघा. चला तर आता आम्ही हॉलवर निघालो आहे सेलिब्रेशनच्या ठिकाणी. तिथे भेटूया. चला तर शुभम ड्रायव्हिंग करतोय. शुभम चल, मॅप लावलाय. चला बाय करा, बाय करा, बाय बाय. गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू माय समिताजी ऑफिशियल यूट्यूब चॅनल. तर मंडळी, आता आम्ही निघालो आहे. इथून आता चेकआउट करणार आहोत आणि आता जाणार आहोत अक्कलकोटला. सो आमचा अचानक प्रोग्राम ठरला, तर बघू आता, कारण बाकीचे पण काम आहे. सो इथून आता लवकर निघणार. आणि कालचा आपला शिवम असोसिएटचं सेलिब्रेशन खूप छान झाला, प्रोग्राम खूप छान झाला.
सो बघू आता ब्लॉगमध्ये तुम्ही बघाल एडिटिंग केल्यावर. सो आता मी निघणार आहे आणि इथे मी गावी आले तर टाईमच नाही एडिटिंगला आणि इकडे नेटवर्क इश्यू पण आहे. सो येतील ब्लॉग पण स्लो, तर वेट करा. आणि चला आता आम्ही निघणार आहोत अक्कलकोटला. इथून आता चेकआउट करायला. तर मंडळी, आम्ही ज्या हॉटेलमध्ये थांबलेलो तिथून चेकआउट करून आता इथे आलो आहोत ह्या हॉटेलमध्ये, जिथे माझा भाऊ आपल्या फॅमिलीसोबत थांबलेला. तर आता भावाची फॅमिली आणि आमची फॅमिली मिळून आम्ही आता अक्कलकोटला निघणार आहोत. सो आता इथून पण भाऊ चेकआउट करणार आहे. तर चला थोड्या वेळाने निघणार आम्ही आता. आणि हे हॉटेल बघा तुम्ही, छान आहे. चला तर हे टिपटॉप हॉटेल आहे आणि इथून आता आम्ही चेकआउट केलं आहे. तर नमस्कार मंडळी, आणि आता आम्ही पुणे सोलापूर हायवेवर थांबलेलो आहोत. थोडासा उसाचा रस थंड थंडगार मस्त पिऊया म्हटलं. आणि एकदम थंड वातावरण आहे. आता सकाळचे 11:30 वाजले आणि ते उसाचं आहे बघा, रसवंती आहे. अर्धा किलो मध्ये 2. कशी किलो आहे? 140. बरं बरं, कापून द्या. मस्त अशी ताजी पेरू आहेत बघा. मस्त पावसाचं वातावरण झालंय. शेवटी पाऊस पडला. डॅम आहे, छोटस डॅम आहे. कुठचं आहे काय कळत नाही. दरवाजे खूप आहेत. हा, हे बघा छान आहे पाणी. श्री स्वामी समर्थ. तर मंडळी, आत्ताच आम्ही अक्कलकोटला येऊन पोचलो आहोत आणि मी पहिल्यांदाच अक्कलकोटला आले आहे. तर स्वामी महाराजांचं दर्शन केव्हा घेते असं झालं आहे. तर आता 7:30 वाजले आहेत. तर आज रात्री इथे आम्ही स्टे घेणार आहोत आणि सकाळी उठून स्वामी महाराजांचं दर्शन घेऊन निघणार आहोत. तर इथे आता आम्ही भक्तिनिवासमध्ये आलो आहोत आणि इथे तुम्हाला जर स्वस्तात रूम पाहिजे आहेत तर अवेलेबल आहेत. तर पूर्ण आता आम्ही भक्तिनिवास फिरून बघितलं आणि आता आम्ही ठरवलं की बाहेरच रूम घेणार आहोत. सो आता आम्ही इथून बाहेर निघालो आहोत. तर मंडळी, मंदिराच्या बाहेर भरपूर सारे रूम उपलब्ध आहेत, पण त्यांचा रेट पण खूप जास्त सांगतात. जर तुम्ही पहिल्यांदाच अक्कलकोटला येत असाल तर इथे आल्यावर नीट चौकशी करून रूम घ्या. तर आम्ही 2-3 फॅमिली आलो आहोत आणि आता मे महिना आहे, गरमीचा सीझन चालू आहे, तर भरपूर गरमी आहे. सो आम्हाला व्यवस्थित रूम पाहिजे आहे. तर मंडळी, इथे मंदिराच्या आसपास भरपूर सारे रूम आहेत, लांब पण आहेत. तर आम्हाला इथेच जवळपास मंदिराच्या 2 मोठे कंबाईन रूम भेटले, AC वाले. आणि एका रूमची किंमत 1,500 सांगितली. तर ठीक आहे, AC पण आहे. सो आम्ही 2 रूम बुक केले. तर आता रात्रीचे 8 वाजले आहेत आणि आम्ही सकाळी स्वामींचं दर्शन घेऊन लगेचच निघणार आहोत. सो आम्ही आता मंदिराच्या परिसरमध्ये आलो आहोत आणि ते बघा हे शॉप्स आहेत. तर बघू आता काय काय खरेदी करतोय. चला तर बघूया. तर मंडळी, मी या दुकानवाल्या काकांकडून ही पंचधातूची 3000ची कडी खरेदी केली आहे माझ्या फॅमिलीतील सर्वांसाठी, लहान मोठ्या साईजमध्ये. तर ही पंचधातूची कडी वापरल्याने आपल्या शरीरावर काय परिणाम होतो हे काकांकडून जाणून घेऊया. वाई वात उष्णता हिटला चांगला असतं, काळा पडत नाही, हिरवा पडत नाही. हो, 12 महिने वापरतो. आम्ही पुढच्या वर्षी पण येणार. हो हो, चालेल. खराब झाला बरं, थँक्यू.
आता येणार आहे नाही देखील मसाला डोसा प्लेन डोसा हो भजी घेऊन या हा तोंड लावू नको तर चला आता मला जोराची भूक लागली आहे ना तुम्हाला भूक लागली ना तर मस्त असं मसाला डोसा आहे साधा प्लेन चला आता आम्ही काहीतरी खाऊन घेतो तर मंडळी इथे आता सकाळचे 4 वाजलेत आणि आम्ही दर्शनाला लाईन लावली आहे आम्हाला वाटलं गर्दी नसेल पण भरपूर गर्दी आहे आज गुरुवार आहे आणि स्वामींची आरती भेटेल म्हणून आम्ही सकाळी मंदिरात आलो आहे तर आम्ही बाहेर लाईनमध्येच असताना स्वामींची आरती चालू झाली आहे तर पुढे तर मंडळी आज गुरुवार असल्यामुळे मंदिरात भरपूर गर्दी आहे तर इथे आम्ही आता गाभाऱ्याजवळ आलो आहोत तर स्वामींचं दर्शन घेऊन लगेच निघायचं आहे आणि गाभाऱ्यात फोटो आणि शूटिंग काढण्यास मनाई आहे तर मंडळी इथे आता मी स्वामी समर्थांचं दर्शन घेऊन गाभाऱ्याच्या बाहेर आलो आहोत आणि इथे आता फोटो वगैरे काढू शकतो तर आता मी थोडं फोटो वगैरे काढतोय शूटिंग चालू आहे तर चला पुढे बघूया तर मंडळी इथे असा बसायला चौक आहे आणि आम्ही आता सर्वांसोबत बसून इथे श्री स्वामी समर्थ महाराजांचं ध्यान केलं आणि अशा या प्रसन्न वातावरणात खूप छान वाटलं मन अगदी प्रसन्न झालं तर मंडळी जिथे आम्ही बसलो आहोत त्याच्या वरच्या बाजूला सर्व स्वामी महाराजांचे छान छान असे दुर्मिळ फोटो लावले आहेत आणि ते बघून मन अगदी प्रसन्न होतं ते तुम्ही पण बघा
चला तर म्हणजे आमचं स्वामी समर्थांचं छान दर्शन झालं. तर छान दर्शन झालं. आता आम्ही निघतो इथून. जय श्री स्वामी समर्थ. चला तर मंडळी आम्ही अक्कलकोटवरून निघालो आहोत गोव्याला जायला. हे बघा हायवेवर मला तर सकाळचे 10 वाजले आणि नाश्ता करायला आम्ही इथे आता सिनाई हॉटेलमध्ये थांबलो आहोत. हे बघा तुमची फॅमिली. एक द्या पहिले, एक द्या. मस्त आहे. थँक्यू. मीठ घातलं का? मीठ फुल करून टाका पाणी पाहिजे ते इकडे पण नंतर मारा. अजून आणू दे, इकडे आणतो. मारून दोन म्हणाले बाकी. बघा एक गाडी आमची मध्येच रस्त्यात बंद पडली आहे. तर मंडळी आपल्याला कुठे लांब फिरायला जायचं असेल किंवा देवदर्शनाला जायचं असेल तर सर्वात प्रथम आपल्या गाडीचे पेपर चेक केले पाहिजे. त्यानंतर गाडीची कंडिशन चेक केली पाहिजे. आणि ड्राईव्ह करताना अशा गाडीच्या छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष दिले पाहिजे जेणेकरून पुढे होणारा मोठा धोका टळू शकतो. तर आमच्यासोबत पण असंच काही घडलं. बेळगावच्या अलीकडे येऊन गाडी मध्येच रस्त्यात बंद पडली. गाडीचं इंजिन गरम झालं आणि जवळपास गॅरेज पण नव्हतं. पण श्री स्वामी समर्थांच्या कृपेने सर्व काही व्यवस्थित झालं. चला तर इथे आता आमची गाडी रिपेरिंग झालेली आहे आणि आता आम्ही निघालो. तर मंडळी खूप रात्र झालेली आहे आणि आम्ही सुखरूप आमच्या गावी पोचलो आहोत. तर आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटू अशाच नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत मस्त राहा, स्वस्थ खा आणि सर्वात महत्त्वाचं आनंदी राहा. धन्यवाद. काळजी घ्या. शुभरात्री. श्री स्वामी समर्थ.